नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे। त्या देवघरामध्ये देव आहे या श्रद्धेनेच आपण दररोज पूजा अर्चा करतो। याबाबत सुद्धा मी अगोदर व्हिडिओ केलेत। आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश त्यापैकीच एक आहे। आपल्या घरात देव असताना सुद्धा आपण बाहेरच्या देवाला जातो, मोठ्या देवाला जातो। काही लोक म्हणतात की मुख्य स्थानाला जायलाच पाहिजे, तेही बरोबर आहे। म्हणजे हवा सगळीकडे आहे, परंतु आपण पेट्रोल पंपावर जातो आणि तिथे हवा भरली जाते, हवा चेक केली जाते आणि तिथे आपण पेट्रोल भरतो। आपल्या घरात देव असताना सुद्धा आपण मुख्य स्थानी जातो, पण तिथे आपण काय करतो याचा कोणीही विचार करत नाही। रांगेत उभं राहिलं, गप्पा गोष्टी, फोटो काढण्याची गडबड, तिथे बसून प्रसाद खाण्याची गडबड। परंतु देवासमोर आल्यानंतर आपण जे डोळे बंद करून दर्शन घेतो तिथे मात्र फार मोठी गफलत आजपर्यंत झालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा होणार आहे। खरं तर मी एका ठिकाणी ऐकलं होतं, वाचलं होतं, एक गाणं पण आहे वाटतं, देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहतो, जन्मोजन्मीची पाप जळून राख होऊ दे। आणि त्याला मी अधिक एक ओळ ॲड केली, जादा केली, माझ्या कुटुंबातील सदस्यांना सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य लाभू दे। या 3 ओळी आहेत। या खरं तर देवाच्या समोर म्हणायला पाहिजे, परंतु देवाच्या दारात मुख्य स्थानावर गेल्यावर सुद्धा आपण त्या म्हणत नाहीत, म्हणण्याला वेळ नसतो, कुणाला आठवत नाहीत। म्हणून या ओळी आपण आपल्या घरात जे देवघर आहे त्या देवघरात दररोज सकाळी, संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी जर आपण म्हणायला सुरुवात केली आणि देवाला प्रार्थना केली तर खरोखरच खूप लाभदायक आहे। परमेश्वर आहे, मानला तर आहे, नाही मानला तर काहीच नाही। परंतु अनेक भाविक आहेत की ते परमेश्वराला स्मरून दिनचर्या सुरू करतात, देवाच्या दारात जातात, जायलाच पाहिजे असं म्हणतात। ठराविक वेळी वर्षातून एकदा, दोनदा, तीनदा, दर पौर्णिमेला जाणारे सुद्धा भाविक आहेत। परंतु गेल्यानंतर ज्याप्रमाणे देवाची आणि आपली नजरानजर व्हायला पाहिजे ती नजरानजर होत नाही, तिथं मात्र फार मोठी गडबड आहे। देवासमोर गेल्यानंतर डोळे उघडे ठेवायला पाहिजे आणि जी प्रार्थना पुन्हा एकदा सांगतो, देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहतो किंवा पाहते, जन्मोजन्मीची पाप जळून राख होऊ दे, माझ्या कुटुंबातील सदस्यांना सुख, शांती, समाधान, आनंद आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्य लाभू दे। अशी प्रार्थना जर तुम्ही केली किंवा करावी, तुम्हाला तुमचा आनंद होईल आणि तुम्हाला आपण वेगळं काहीतरी देवाला सांगतो याचा भास होईल। लोक मागण्या करतात, हे पाहिजे, ते पाहिजे। तुम्ही न मागता सुद्धा जर कर्म चांगलं असेल तर ते तुमच्यापर्यंत चालत येतं। पण आपली जी भक्तीची दिशा आहे ती चुकत चाललेली आहे। देवाला डोळे भरून पाहायला पाहिजे, पण देव सुद्धा इतका हुशार आहे की देवाने सर्व निर्माण केलेलं आहे, तो सगळीकडे आहे, पण तो अदृश्य रूपाने आहे, तो दिसत नाही। परंतु आज देवालयात तो मूर्तीच्या रूपाने आहे म्हणून आपण तिथे जातो, समाधीच्या रूपाने आहे म्हणून आपण तिथे जातो। परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण ज्या मोठ्या चुका करतो त्याला क्षम्य नाही। तिथं आपण डोळे उघडे ठेवायला पाहिजे, तिथं आपण सहवासासाठी थोडा वेळ थांबायला पाहिजे। अनेक मंदिराची दशा आपण पाहतो, वृत्तपत्रात पाहतो, पण आपणही बदलत नाहीत। देवाला बदलायला आपण सांगू शकत नाही। देवाच्या दारातील जे आहेत मालक झालेले त्यांना सुद्धा आपण सांगू शकत नाही। आपण भीतीपोटी जातो, भीतीपोटी तिथं पैसे अर्पण करतो आणि पुन्हा आपण माघारी येतो। म्हणून मला सांगायचं आहे की देवाच्या दारात गेल्यानंतर एका बाजूला कुठेतरी बसा, दर्शन घेऊन या। दर्शन घेऊन आल्यानंतर थोडी उपासना करा, थोडा गर्दीचा त्रास होईल। मुळात गर्दी असताना आपण जाऊ नये। पौर्णिमा, गुरुवार जे देवाचे वार आहेत त्यापेक्षा आता हे जे दिवस आहेत, पक्षपंधरवडा, नवरात्र, गणपती, अशा वेळी जर मंदिरात गेलो तर, किंवा उन्हाळ्याची सुट्टी, मार्च महिना परीक्षेचा काळ, त्यावेळी गेलं तर देवाचा तुमचा सहवासी होईल। देवाला तुम्हाला डोळे भरून पाहता येईल,
जेव्हा तुम्ही देवाला डोळे भरून पाहता तेव्हा तुमच्या अंगामध्ये एक प्रकारचं धाडस येईल, एक प्रकारची तुम्हाला काय ताकद येईल आणि एक प्रकारचा तुमचा विश्वास वाढेल. विश्वासम फलदायक. जेव्हा देवाला पाहून आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो तेव्हा आपण यशस्वी होतो. स्वामींचे भक्त भरपूर आहेत, दत्तात्रयांचे भक्त भरपूर आहेत. श्रीपादांकडे श्रीपाद भक्तीचा ओघ वाढत चाललेला आहे. गाणगापूरला सुद्धा लोक त्या आशेने जातात, पण गेल्यानंतर काय करायला पाहिजे ते केलं जात नाही, त्यामुळे थोडं अपयश येतं. या ठिकाणी गेल्यानंतर उपासना करा, देवाच्या सहवासात राहा. एक दिवस देवाच्या दारात जास्त राहिल्यानंतर काहीही खर्च वाढत नाहीत. अनेक ठिकाणी मी काही कामानिमित्त उत्सवाच्या दिवशी जातो. लोक रात्री मुक्कामाला सुद्धा येत नाही, सकाळी येतात, दर्शन घेतात. फक्त 18-20 तासासाठी लोक देवासाठी येतात आणि निघून जातात. देव भावाचा भुकेलेला आहे. देवाच्या दारात गेल्यानंतर डोळे उघडे ठेवायचा प्रयत्न करा आणि देवाला तुम्ही डोळे भरून पाहण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तुम्ही देवाला डोळे भरून पाहता खरोखर तो क्षण तुमच्या आयुष्यातील अतिशय लाभदायक ठरणार आहे. डोळे बंद करण्याचा जो प्रकार वाढत चाललाय तो तुमच्यापासूनच तुम्ही सुरू करा. देवाला घरात डोळे भरून पाहायचं असेल तर देवासमोर डोळे उघडे ठेवून 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं एवढेही कोण बसत नाही. रात्री झोपताना देवाच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसा. तिथेही 1, 2, 5 मिनिटं बसून डोळे लावून देवाकडे पहा. तुम्हाला वेगळं काहीतरी जाणवल आणि तुमचं देवावर प्रेम वाढेल. जसं लहान मुलांचं गणपती उत्सवात गणपतीवर प्रेम असतं, विसर्जन करायच्या वेळी लहान मुलं रडतात, तसं तुम्हाला देवावर प्रेम बसेल, देवावर तुमचं प्रेम वाढेल. आणि ज्या दिवशी तुमचं देवावर प्रेम वाढेल त्या दिवशी तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही देवावर फार प्रेम करतो, या गोष्टी सांगू नये. काही गोष्टी आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. अजून काही मी अशा बऱ्याच गोष्टी सांगणार आहे की लोकांनाही आश्चर्य वाटेल. जे करतो, जे अनुभवतो ते प्रामाणिकपणे सांगायला काहीही कमीपणा नाही, काहीही कुणाची भीती नाही. आणि जे असेल सत्य ते मांडल्यावर बऱ्याच लोकांना आवडतं, कारण लोक फोन करून सांगतात की तुमचं स्पष्ट निर्भीडपणे तुम्ही सांगता. कारण खोटं सांगितलं आज ना उद्या उघडं पडतं. खरं अनुभवतोय तेच सांगतो. आणि माझ्यावर जी कृपा झाली ती मी अनेक वेळेला सत्संगातून सांगत असतो. बऱ्याच गोष्टी सांगत का नाही, कारण माझा अनुभव मी अनुभवतो. लोकांना तो आवडू न आवडू, खोटं सांगण्यापेक्षा न सांगितलेलं बरं. आणि जे सांगतो ते थोडक्यात सांगत असतो. तुमच्या जीवनात सुद्धा सुख, शांती, समाधान, आनंद आणि आरोग्य मिळणं काही अवघड नाहीत. फक्त आपल्या जीवनाची दशा होऊ नये म्हणून आपल्या जीवनाला प्रामाणिकपणे योग्य दिशा दाखवा. आणि प्रामाणिकपणा ज्या दिवशी तुमच्या अंगात येईल त्या दिवशी तुमच्या मनात काहीही भीती राहणार नाही. देवाला डोळे भरून पहा, देवाला नजर द्या, देवाला तुमच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवा, देवाबद्दल दृढ भक्ती ठेवा. आज आपण कलियुगात आहोत आणि विशेष म्हणजे कलियुगाचे तारकच आपल्या पाठीशी आहेत. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, भिवू नकोस मी पाठीशी आहे. गुरु गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून आपल्या पाठीशी आहेत. प्रथम अवतार पिठापूर आणि कोरोपूर श्रीपाद श्री वल्लभ निश्चिंत जा मी आहे. आणि त्यांना आपण शरण जाऊन आपल्या जीवनाचं सोनं करू. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या तिघांना आपल्या सर्व भक्तांतर्फे